नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अशी मस्त आतून सॉफ्ट बाहेरून कुरकुरीत, तर आज आपण मस्त बाहेर स्टॉलवर मिळतात तसे असे कुरकुरीत व्हेज मंचुरियन बघणार आहोत। आणि आपण त्याची ड्राय ग्रेव्हीचे असे त्यामधले पण ड्राय ग्रेव्ही मधले व्हेज मंचुरियन सुद्धा बघणार आहोत। म्हणजे त्याची एकदम म्हणजे सुके ड्राय मंचुरियन मिळतात ना बाहेर, तो प्रकार पण आपण बघणार आहोत। रेसिपी पूर्ण समजून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करायला विसरू नका। रेसिपी पूर्ण बघून झाल्यावर वाटल्यास लाईक करा, पण नक्की लाईक करा, लाईक करायला विसरू नका। तर मग चला आता साहित्य बघूया आणि पुढे रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण साहित्य घेतलंय इथं पाव किलो इथं आपण कोबी घेतलाय, बारीक कट करून घेतलाय किंवा मोठ्या खिसणीने आपण वाळवणीचा पदार्थ करताना जे बटाट्याचा खीस करतो त्या खिसणीने किसून घेतलं तरी चालेल। तर इथं मी एकदम बारीक फाईन कट करून घ्यायचंय आपल्याला। इथं पाव किलो इथं कोबी घेतला, त्याचा निम्मा आपल्याला इथं गाजर घ्यायचंय। गाजर एवढंच आपल्याला इथं कांद्याची पात घ्यायची आहे पूर्ण हिरवी, आणि गाजराच्या निम्मे आपल्याला म्हणजे 50 ग्रॅम आपल्याला इथं ढोबळी घ्यायची आहे। कांद्याचा जो आपला पुढचा ओला कांदा असतो म्हणजे व्हाईट वाला ते घ्यायचंय आपल्याला अर्धी वाटी। भरपूर असा लसूण ठेचून घेतलाय, आलं ठेचून घेतलंय, हिरवी मिरची ही मीडियम तिखटवाली मिरची आहे म्हणून मी एवढी घेतली आहे। खूप जास्त तिखट मिरची घेणार असाल तर थोडी कमी घ्या। भरपूर अशी कोथिंबीर, मैदा घेतलाय 1 वाटी, कॉर्नफ्लॉवर अर्धी वाटी। यातलं आता आपल्याला लागेल तसंच घेणार आहे आपण, हे पूर्ण वापरणार नाहीये किंवा पूर्णही लागू शकतं, त्या अंदाजाने आपण घेणार आहे थोडं थोडं। आणि चवीपुरतं मीठ घेतलंय, मीठ थोडं कमी घ्यायचं कारण आपण यामध्ये डार्क सोया सॉस, शेजवान चटणी, टोमॅटो सॉस आपण वापरणार आहे इथं, त्यामुळं मीठ थोडंसं जपून वापरायचं कारण या तिन्ही प्रकारामध्ये आपल्याला इथं मीठ असतं, त्यामुळं मीठ थोडंसं जपून वापरायचं। तर आता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं असं मोठं भांडं घेतलंय आणि काळी मिरी पूड तुम्हाला मी सांगायला विसरले आधी, ती पण होती साहित्यामध्ये, फक्त सांगायला विसरली आहे। तर इथं आपल्याला पाव चमचा काळी मिरी पूड घ्यायची आहे। आता एका मोठं भांडं घ्यायचं, त्यामध्ये कोबी घ्यायचा आहे बारीक कट केलेला, आणि कोबी हे बघा अजिबात पाणी नाहीये, धुवून घेतलाय, गच्च पिळून घ्यायचं आपल्याला इथं कोबी। गाजर पण तसंच पूर्ण सुक्का आहे गाजर पण। कांद्याची पात थोडंसं ग्रेव्ही करणार आहे त्यासाठी आपण ठेवणार आहे ढोबळी, ती पण थोडीशी ठेवायची आहे। पांढरा कांदा मागचा असतो तो, त्यातला पण आपल्याला थोडासा उरवायचा आहे जेणेकरून आपण ग्रेव्ही मध्ये हे साहित्य सगळं टाकू शकू। काळी मिरी पूड पाव चमचा घ्यायची आहे, हिरवी मिरची ती पण थोडीशी उरवायची आपल्याला, 4 ते 5 तुकडे, लसूण भरपूर असा लसूण टाकायचा आहे। चायनीज पदार्थांमध्ये भरपूर असा लसूण असतो, आणि आलं पण भरपूर घ्यायचं आहे। थोडं थोडं सगळं ठेवलंय मी नंतर ग्रेव्ही साठी। आणि भरपूर अशी कोथिंबीर पण ठेवली आहे थोडीशी, आणि चवीपुरतं मीठ घेतलंय ते टाकून घ्यायचंय आपल्याला इथं। डार्क सोया सॉस हा आपल्याला इथं 1 चमचा घ्यायचा आहे एवढ्या मिश्रणासाठी। शेजवान चटणी ही आपल्याला इथं 2 चमचे टाकायची आहे जेणेकरून आपले मंचुरियन थोडेसे तिखट होतील। 2 चमचे, तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर 1च चमचा टाका। टोमॅटो केचप ते पण आपल्याला इथं 1 चमचा टाकून घ्यायचंय। आता आपल्याला हे सर्व मिसळून घ्यायचंय, एकजीव करायचंय सगळ्या भाज्या, आपण जे टोमॅटो केचप वगैरे सगळं सोया सॉस हे ते टाकलंय ना, हे सगळं इथं मिक्स करायचंय, हलक्या हाताने करायचं। एकदम बाहेर स्टॉलवर मिळतात ना, अगदी आपण तसे बनवणार आहे। तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। सर्व मिक्स करून झालंय आपलं आता हे। आता आपल्याला थोडा थोडा करून मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचंय। आधी मैदा मी 4 चमचे टाकून घेते इथं। आपल्याला खूप जास्त असं मैदा आणि काय कॉर्नफ्लॉवर वगैरे जास्त वापरायचं नाहीये जेणेकरून ते पीठ लागणार नाही। 4 चमचे सध्या मी इथं मैदा टाकलाय। आता कॉर्नफ्लॉवर टाकून घेते। कॉर्नफ्लॉवरनी कुरकुरीतपणा येतो, कॉर्नफ्लॉवर नसेल तर इथं तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल। 4 चमचे आपल्याला इथं कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचंय। आता हे सर्व मिक्स करायचं आपल्याला।
भाज्यांना बाइंडिंग येईल एवढंच आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून घेते मी छान। तर बाइंडिंग आपलं झालं नाहीये तर आपण आणखीन टाकूया। तर आपल्याला मैदा आणखीन आता किती लागतो बघूया, पूर्ण किती लागतो मी शेवटी सर्वात शेवटी तुम्हाला सांगते। तर आपलं पूर्ण साहित्याला छान बाइंडिंग आलंय आणि आता मी पूर्ण इथं मैदा किती वापरला तर हे 8 चमचे इथं मैदा वापरला आहे आणि 6 चमचे कॉर्नफ्लॉवर एकूण असं वापरलंय मी। तर आता लगेच तळून घेऊया आपण। तर इथं बघा आता तेल गरम करायला ठेवलंय आणि तेल थोडंसं गरम पण झालंय। तोपर्यंत आपण मंचुरियनचे बॉल तयार करूया आणि गॅस मीडियम ठेवलाय। तर एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं जेणेकरून ते हाताला चिपकणार नाही आणि असे छोटे छोटे आपल्याला हे बॉल तयार करायचे आहे आणि या प्रकारेच आपल्याला बॉल तयार करून तेलामध्ये सोडायचे आहे। तेल छान गरम झाले, गॅस मीडियम करायचा। तुम्ही भजी सारखे सोडले तरी चालेल। पीठ भिजवले आपल्याला हे तळायला घ्यायचे आहे कारण याचं मिश्रण लगेच पातळ व्हायला सुरुवात होते। आता असं सर्व प्रकारे मी इथं सोडून घेते। तेलामध्ये बसतील एवढे आपण मंचुरियन सोडून घेतले आणि रंग वगैरे बघू शकता। कलर काहीच वापरलेला नाहीये तरी आलाय ना छान रंग। तर आपल्याला हे मीडियम गॅस वरती छान तळून घ्यायचे एकदम असे क्रिस्पी होईपर्यंत। तर हे बघा आपले असे मस्त इथं मंचुरियन तळून झाले, काढून घेऊया आता आणि तुम्हाला आवाज पण दाखवते। हे बघा असला मस्त कुरकुरीत आवाज येतोय ना। आता सेकंड बॅच पण आपल्याला अशी सोडून घ्यायची आहे इथं। तर आता कढईत बसतील एवढे आपल्याला इथं सोडून घ्यायचे इथे आधी सारखेच। तर सर्व मंचुरियन आपले आता इथं रेडी झाले। ही शेवटची बॅच होती, हे पण काढून घेऊया। एकदम असे मस्त कुरकुरीत तयार झाले। तर हे बघा असे एकदम असे कुरकुरीत झाले मस्त आणि एक फोडून पण दाखवते तुम्हाला, अजिबात तेलकट झाले नाहीये आणि असे एकदम असे मस्त आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत। आता आपण ग्रेव्हीचे मंचुरियन तयार करून घेऊया। तर आपण आता इथं पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम होईपर्यंत आपण एक ग्रेव्हीसाठी मैद्याची स्लरी लागते ती तयार करून घेऊया। तर इथं 1 चमचा भरून असा मैदा घेतलाय मी, चिमूट भर। ग्रेव्हीच्या चवीपुरतं आपल्याला इथं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे नंतर गडबड होणार नाही। आता 2 ते 3 चमचे पाणी टाकून आपल्याला ही अशी गाठी न होता स्लरी तयार करून घ्यायची आहे। हे बघा असं या प्रकारे आपलं पॅन पण छान गरम झालंय। तर आपल्याला पॅन गरम झाला की 2 ते 3 चमचे इथं तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपण जे आधी साहित्य काढून ठेवलंय सगळं, हिरवी मिरची, लसूण, आलं ठेचलेलं सगळं जे उरवलेलं आहे ते जवळ घेऊन ठेवायचं म्हणजे वेळेला गडबड नाही होत। तर हे बघा असं सगळं मी जवळ घेऊन घेतलंय। आता आपल्याला डार्क सोया सॉस एका वाटीमध्ये काढून घ्यायचंय 1 चमचा। हे पण आधीच तयारी करायची। ग्रेव्हीचं जे टॉस करणार आहे आपण, ग्रेव्ही मध्ये आपण मंचुरियन जे टॉस करणार आहे ते खूप फास्ट करायला लागतात म्हणून शेजवान चटणी आपण इथं 1 चमचा घेतोय कारण आपण ऑलरेडी मंचुरियन बॉल बॅटर बनवलं होतं त्याच्यामध्ये आपण 2 चमचे इथं शेजवान चटणी टाकली आहे। 1 चमचा आपल्याला इथं सॉस घ्यायचा आहे, टोमॅटो सॉस। ग्रेव्ही तयार करून घेऊया। गॅस फुल केलाय आता मी इथं आणि पॅनला सगळीकडनं आपल्याला इथं तेल असं पसरवून घ्यायचंय। सर्वात आधी आपल्याला इथं कोबी टाकून घ्यायचंय, ढोबळी, गाजर, कांद्याचा पुढचा जो व्हाईट भाग असतो तो, भरपूर असं कांद्याची पात आणि लसूण, हिरवी मिरची आणि आलं आणि कोथिंबीर हे पण आत्ताच टाकून घ्यायचंय आणि पटपट आपल्याला इथं मिक्स करायचंय। आपल्याला पूर्ण शिजवायचं नाहीये, फक्त टॉस करायचंय। आता आपण काढून घेतलेले इथं सॉस वगैरे डार्क सोया सॉस आणि ते पूर्ण इथं टाकून घ्यायचं। ते पण पटकन मिक्स करायचं आणि मैद्याची स्लरी तयार करून घेतलेली ती पण इथं टाकून घ्यायची लगेच। 3 ते 4 चमचे पुन्हा पाणी ऍड करते मी इथं। आता आपल्याला हे फास्ट मिक्स करायचं इथं। किती टेम्पटिंग दिसते ना ग्रेव्ही आपली, छान दिसते एकदम, बाहेरच्या स्टॉलवर किंवा हॉटेलमध्ये मिळते तशी।
आता ग्रेव्ही पण आपली छान शिजली इथं. तुम्हाला हवे इतके पाहिजे असतील एवढे आपल्याला इथं मंचुरियन, फ्राईड मंचुरियन इथं टाकून घ्यायचे आणि गॅस फुल ठेवायचा आपल्याला. अजिबात गॅस कमी करायचा नाहीये, नाहीतर त्याचा जो कुरकुरीतपणा असतो तो निघून जातो. पटपट मिक्स करायचा. तर आपले ड्राय मंचुरियन इथं रेडी झाले आहे खाण्यासाठी. बघू शकता एकदम परफेक्ट ग्रेव्ही झाली आहे. खूप जास्त ग्रेव्ही नाही पाहिजे याला ड्राय मंचुरियनला. आता सर्व करून घेऊया लगेच पटकन, म्हणजे खाण्यासाठी एकदम असे तसे कुरकुरीत राहतील ते. गॅस बंद केलाय. तर व्हेज मंचुरियन ड्राय आपले इथं तयार आहे. गरमागरम मस्त असे हॉटेल स्टाईल या पद्धतीने केले तर भरपूर अशा भाज्या आणि कमी असं पीठ लागतं खाताना. तर बघू शकता किती छान दिसतंय, एकदम असे टेम्पटिंग. तर मग व्हेज मंचुरियन ड्रायची तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. व्हेज मंचुरियन ची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण आहे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.